पुण्यातलं लोणावळा हे पर्यटन स्थळ आहे, परंतु इथली अभूतपूर्व कोंडी ही सर्वांनाच माहीत आहे। परंतु आता आपण बघतोय जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार लोणावळ्यात येत आहेत आणि ते या ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत। दादा, वाहतूक कोंडी मोठी दिसते इथं पण झाली, सुटली बघ सुटली। परंतु दादा आपल्याला पण सामना करावा लागतो या वाहतूक कोंडीचा। आम्ही पण माणसंच आहोत सगळे, आम्ही काही जनावर बिनार आहोत का? आम्ही माणसंच आहोत। पण याच्यावरती तोडगा काढायला पाहिजे दादा एक। आता बघतो ना, विचारतो ना काय त्याला प्रॉब्लेम आहे। आता माझ्या माहितीप्रमाणे टनेल सुरू झाला ना की बरेचसं बाहेरचं पब्लिक बाहेरच्या बाहेर जाईल, त्यावेळेस बराचसं रिलीफ मिळेल। तरी देखील अजून काय केलं पाहिजे ते ट्रॅफिकच्या पोलिसांना मी आहे आता तासभर जरा विचारून घेतो आणि जे आमच्या शक्य जे करता येणे शक्य असेल ते करतो। दादा, आता आपल्या सभेमध्ये तुम्हाला साथ घालतायत की परत आपण एकत्र यायला पाहिजे? निष्ठावंत कार्यकर्ते साथ घालतायत तुम्हाला, तुम्ही तिथं म्हटले की परत बोलतो म्हणून। हो, मग कोणी घातली? तो एक निष्ठावंत कार्यकर्ता त्या मावळच्या सभेमध्ये तिथं त्यांनी फ्लेक्स दाखवला की दादा आपण एकत्र आलं पाहिजे। प्रत्येकाला जे योग्य वाटतं ते सांगत असतो, शेवटी सगळे मिळून निर्णय घेतात। नमस्ते, इथं उतरायचं काय? तर आपण बघतोय की इथं अभूतपूर्व वाहतूक कोंडी झालेली आहे आणि या वाहतूक कोंडीतून सामना करत स्वतः अजित पवार या ठिकाणी लोणावळ्यात पोहोचलेले आहेत आणि इथं त्यांचं स्वागत जे आहे या ठिकाणी होतंय। इथं जनसंवाद सभा जी आहे ती या ठिकाणी होणार आहे आणि त्याची ही सगळी दृश्य या मोठ्या क्रेनवरून एक भलं मोठं हार जे आहे ते अजितदादांना या ठिकाणी घातलं जात आहे। परंतु दादांना इथं पोहोचण्यापूर्वी जी लोणावळ्याची अभूतपूर्व वाहतूक कोंडी आहे त्याचा सामना करायला लागलेला आहे। ज्या पद्धतीनं सर्वसामान्यांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, अगदी तसाच सामना अजितदादांना करावा लागलाय आणि याच वाहतूक कोंडीवरती तोडगा काढण्याची गरज आहे असं सुद्धा अजित पवारांनी बोलून दाखवलं आहे। कॅमेरामॅन विजय राऊतसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, लोणावळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।